युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या 9 दिवसापासून या ठिकाणी आम्ही बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलो होतो। आज सोलापूर महानगरपालिका कार्यालय यांच्या पत्राने या ठिकाणी आम्हाला पत्र देण्यात आलं की ज्या मागणीसाठी आपण बसलो आहे त्या गुलाम पैलवान मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या जागेसंदर्भात हा वादग्रस्त ठराव आहे। हा ठराव तात्काळ रद्द करून त्या ठिकाणी असणारं शौचालय जे सार्वजनिक शौचालय त्याने कब्जा करून कंपाऊंड मारला आहे, तो कंपाऊंड काढण्याबाबत परत आम्हाला निवारा या ठिकाणी दलित कुटुंबाचे 15-16 घरं या ठिकाणी उद्ध्वस्त केले, त्या ती जागा उपलब्ध करून देण्याचे या ठिकाणी आम्हाला असं पत्र आश्वासन माननीय आशिष लोखरे उपायुक्त यांनी या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। तर जवळपास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही काही दिवसातच हे सर्व काय बाबी मागण्या मान्य करून तुमचे जे काय कारवाई ते करण्यात येईल असं म्हणून दिलं आहे। तरी आज रोजी या ठिकाणी आम्ही परत एक पत्र दिलं उपायुक्त यांना की साहेब आमच्या या ठिकाणी भावनेचा चुराडा झालेला आहे। एक तर आम्हाला आश्वासनावर आश्वासन गेल्या 7 महिन्यापासून आम्ही या ठिकाणी फिरतो आहे, या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहे, आंदोलन करतो आहे, अनेक जणांना निवेदन देतो आहे, परंतु आमच्या या ठिकाणी मागण्या मान्य न झाल्यामुळं आमची कोणी दखल न घेतल्यामुळं आम्ही या ठिकाणी या सर्व कुटुंबाला घेऊन आंदोलनाला बसलो आहे। जर तुम्ही आमच्या आंदोलनाची दखल घेत असाल तर आमच्या येणाऱ्या 25/6/2026 रोजी तिथपर्यंत आम्ही आपणास अल्टिमेट दिले की आमच्या या ठिकाणी निवारा उपलब्ध करून द्या आणि ते मंगल कार्यालयवाल्यांनी जे कब्जा केला आहे ते कंपाऊंड पाडा असं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। जर 24/6/2026 रोजीपर्यंत आम्हाला निवारा मिळाला नाही, त्या जागेवर कारवाई झाली नाही, तर 25/6/2026 रोजी आम्ही सर्व लोक या ठिकाणी उपायुक्त आशिष लोखरे यांच्या कार्यालयात त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही सर्व सामुदायिक या ठिकाणी आत्मदहन करणार आहे आणि ह्याचा जबाबदार फक्त आणि फक्त उपायुक्त हे असतील या माध्यमातून मी सांगतो आणि आमचं आंदोलन इथंच थांबतो आणि त्यांना एवढं अल्टिमेट दिलेलं आहे। अल्टिमेटचा आमचा या ठिकाणी विचार करून आम्हाला आमचे मागण्या मान्य करून या ठिकाणी गोरगरीब लोक रस्त्यावर आले आहेत, गोरगरीब लोकांच्या या ठिकाणी स्वप्नाचा चुराडा झालेला आहे, त्यांना निवारा देऊन त्यांनी मागणी मान्य करावं, अन्यथा आम्ही जे या ठिकाणी पत्र दिलेलं आहे ते आम्ही आत्मदहन करणार आहे। तुम्ही याच्यावर समाधानी आहात का? तुम्हाला जे उपायुक्त साहेबांनी पत्र आता त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही तर अनेक वेळा फसवेगिरी झाली म्हणून आपणच आरोप केले आहेत। आता मग ह्या पत्रावर तुम्ही समाधानी आहात? आम्ही ह्या पत्रावर समाधान नाही, परंतु शासनाचे पाठपुरावाला थोडासा 8-10 दिवसाचा वेळ लागत असतोय, त्यामुळं आम्ही या ठिकाणी एक 15 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे त्यांना। आता या पत्रावर तुम्ही समाधानी तुमचं आंदोलन मागे घेत आहात। हां, याची अंमलबजावणी नाही झाली, तुम्ही जे अल्टिमेट दिलेलं आहे तुमचं पुढचं पाऊल मग म्हणून उपायुक्त साहेबांना या ठिकाणी मी अजून एक निवेदन दिले, आत्ताच निवेदन देऊन आलो आहे। जर 24 तारखेच्या आतमध्ये जर आमचं या ठिकाणी आम्हाला निवारा मिळाला नाही तर 25 तारखेला तुमच्या कार्यालयामध्ये आम्ही असं पत्र दिलेलं आहे, तुमच्या कार्यालयामध्ये आम्ही आत्मदहन करू। आम्ही पात्रूड चौकामध्ये राहतोय, 15-16 घरं आहेत दलित कुटुंबाचे। मग आता महानगरपालिकेचे आशिष लोखरे साहेबांनी आम्हाला पत्र दिले की तुमचं आंदोलन काढा, की तुम्हाला 25 किंवा 24 तारखेपर्यंत आम्हाला मोहलत दिली आहे त्यांनी। आता इतके दिवस आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेत, पण आता शेवटचा आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो आहे आणि जर ह्या टायमाला आम्हाला जर त्यांनी धोका दिले, आम्हाला जर दिले नाही त्यावेळेस आमचे मागण्या मान्य केले नाहीत तर त्यांच्या आशिष लोखरे साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन आम्ही जीव देणार आहे, दिल्याशिवाय पर्यायच नाही। आता सध्याला आम्ही इतकं ह्याच्यामध्ये हालाताचे दिवस काढायला लागलोत ना, त्यांना जर आपण ह्याची जाण नाही तरी पण आम्ही त्यांचं त्यांचं मान्य करतो आम्ही बोलणं। आणि जर त्याने जर 24 किंवा 25 तारखेपर्यंत त्याने अजून जरी आम्हाला असं खोटं आश्वासन दिलं तर त्यांच्या केबिनमध्ये जाऊन आत्मदहन करणार आहे। काही करून जीव दिल्याशिवाय पर्याय नाही, जीवच देणार आहे, मी तर देणार आहे माझ्या कुटुंबासाठी। पात्रूड चौकात आम्ही 2 वर्ष राहत होतो, तिथं दलित वस्ती होती आणि आमची
त्या साहेबांनी म्युन्सिपाल्टीच्या साहेबांनी सगळं आमचं उद्ध्वस्त केलं आहे. आमचे लेकरं बाळ रस्त्यावर आले. आम्ही आता रस्त्यावर आहे. पावसात उन्हाळ्यात कसं तर उन्हाळ्यात दिवस काढले, आता पावसाळ्यात कसं काढायचे आम्ही? आणि नाही जर आमचं मंजूर केलं तर आम्ही आत्महत्या करून घेऊ तुमच्या केबिनमध्ये येऊन. ही शेवटचं आमचं हे आहे. आत्महत्या केल्याशिवाय तर आम्ही राहणार नाही. आता आम्ही लय तुमचं ऐकून घेतलेलं आहे. आत्महत्याच करणार आता आम्ही. चौकीत राहत होतो तिथं आम्ही एवढं वर्ष राहिलेलं सगळं ते गुलाब पैलवान आमचं घराचं सत्यानाश करून टाकलं आहे. आम्ही आज रोडवर राहतो. तर आम्हाला महानगरपालिकेच्या साहेबांनी सांगितलं आहे की आम्हाला 2 आठवड्याची मोहलत द्या. 24-25 तारखेपर्यंत आम्ही तुमचा न्यायनिवाडा करू. त्यांनी आम्हाला असंच आश्वासन दिलेलं आहे. आतापर्यंत आमचा कोण न्याय केलेला नाही, पण तरी पण आम्ही ते साहेब सांगितल्यामुळं तेवढं ऐकून आंदोलन थांबवणार आहे. जर आमचं जर हे न्याय झाला नाही तर आम्ही तिथंच आत्मदहन करू त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या साहेबांच्या. आमचं एवढीच मागणी. आमच्या लेकरा बाळा सगट आम्ही तिथं जीव देऊ.